पक्ष हा भाजप ठरलाय। राजाभाऊ वाजे यांचे हे कार्यकर्ते आपण पाहतोय। नाशिकमध्ये आता कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण्यास सुरुवात केलेली आहे। जिथे जिथे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत झाली तिथे ठाकरेंची सरशी होताना पाहायला मिळत आहे। तर दुसरे दृश्य ती म्हणजे नारायण राणे यांचं कुटुंब आहे जे एकत्र बसून या ठिकाणी निकाल पाहत आहेत। नारायण राणेंनी आता इथे आघाडी घेतलेली आहे। विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये काटेकी टक्कर असली तरी काही फेऱ्यांमध्ये विनायक राऊतांनी आघाडी घेतल्यानंतर नारायण राणे यांची आघाडी इथे कायम आहे। नीलम राणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, नितेश राणे आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण कुटुंब एका ठिकाणी जमून हा निकाल पाहत आहे। नाशिक आणि रत्नागिरीमधील दृश्य आपण पाहत असताना आता नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे 38,259 मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एक मोठा धक्का। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे 97,782 मतांनी आघाडीवर। वैशाली दरेकर यांच्या विरोधातली त्यांची लढत लाखांचं लीड घेणारे एक ओमराजे धाराशिव मध्ये, त्याच्यानंतर 2 लाखांचं लीड घेणारे 3 राजाभाऊ, त्याच्यानंतर नाशिक तर लाखाचा लीड घेणारे आपण पाहतो श्रीकांत शिंदे। आणि ईशान्य मुंबईमध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। ईशान्य मुंबईतलं गणित सध्या बदललेलं आहे। संजय दिना पाटील एक सातत्याने आघाडीवर होते, मात्र आता संजय दिना पाटील हे पिछाडीवर गेलेले आहेत। मिहीर कोटेच्या सध्या आघाडीवर असलेले पाहायला मिळतात। मिहीर कोटेच्या साधारणतः 3,190 इतक्या मतांनी आघाडीवर आहेत। तर संजय